प्रत्येकाची आवड वेगळी आहे. मग हा गुजराताच्या पोराला विचारलं काय आणायचं, तो म्हणतो जिलेबी फाफडा. मारवाड्याच्या पोराला विचारलं, तो म्हणतो बासुंदी रबडी बनवतो खो. आपल्या मराठ्यांच्या पोराला विचार काय आणायचं, भाजा वडापाव. काय खाता जे द्यायला पाहिजे त्या सगळं. आणि ते पंक्ती वाढायला वेळ होता, तो देव बसले देवाच्या इकडे नामदेव महाराज सावता महाराज सगळे संत, देवाच्या इकडे इंद्र आपलं देवेंद्र, हो ना, म्हणजे देवांचा राजा देवेंद्र, चंद्र, इंद्र, कुबेर, अमुक ढमुक टमुक टमुक फलाना सगळे बसले. महाराज दाट सगळे बसले. वेळ होता वाढायला. पुन्हा इंद्राने देवाला डिवचलं, देव हा वाढायला वेळ, एवढा अमृत आता होतं का बाया. 11:30 झाले तरी तुम्ही आवडलं आपलं. बरं म्हणले काय लावलं रात्रीपासून, चोखोबा. आधी ते अमृत शुद्ध, चोखोबा राहायला बोलवलं, ते विटाळलेलं अमृत. चोखोबा हे अमृत शुद्ध करा. हा त्याला कळच निघाली इंद्राला, आता चोखोबा शुद्ध करणार बाई. मान म्हणले का दाट बोलायचं नाही. चोखोबा म्हणले हे अमृत हे पानचट. इंद्राला तर कळच निघाली, हे देवतांना चुरलं पण हे पानचट म्हणताय. इंद्र म्हणला खरंच पानचट आहे. अरे म्हणले इंद्रा तुला काय सांगू, हा चोखा मेळा म्हणे काय हे अमृत, नामामृता पुढे मात याची. आमच्या अमृता पुढे फिकाय म्हणले. बरोबर काही असो म्हणले, काही म्हणा. आता आजलं होतं 10 येडे एकत्र आले म्हटले गाढवाला शिंग शहाण्यानं ऐकावं. नाही कळलं. आता इंद्राला ऐकायचीच पाळी आली. चोखोबा म्हणले मी एकटं करणार नाही, पुण्याचं काम तिला घेऊन सोबत करावं. मग तिला बोलवलं, अहो इकडे या. बर काय हे अमृत शुद्ध करायचंय म्हणले, आपल्याला हात घालायचा अमृतात. तुम्ही पुण्यकर्म करताना जरा इथं हात लावा म्हणजे तुम्हालाही पुण्य मिळेल. ही आर्थिंग आहे, नाही कळली. आर्थिंग तुझ्या करताना गण तोच लावतो, जानवं तोच घालतो, पैसे तोच, फुलं तोच. ही फक्त आर्थिंग. पुण्य बाजूला तिनं हाताला हात लावलं. तो खोबऱ्याने काय केलं ऐका आता. इंद्राला सांगितलं धर ताटवर धर. ते ताटाचं वर धरलं आणि तो खोबऱ्याने अशी अंगरख्याची बाही माग केली बुवा आणि पत्नीला हात लावायला लावला. ऐका बाप, तो खोबऱ्याने आपली करंगळी त्या अमृतात घातल्या बरोबर. चोख्याचे करंगळी अमृत शुद्ध बरोबर सगळ्या आळ्या मेल्या आणि सगळा अमृत शुद्ध झालं. मग इंद्राला कळालं तो खोबरायाचा काय अधिकार आहे. म्हणून वारकऱ्यानं बाहेर पडताना ऍक्सिडेंट होऊ नये असं वाटतं ना. तो खोबराय असं म्हणून जोरात ओरडा. तो खोबराय महाराज की जय म्हणा. तुमचा कधीच ऍक्सिडेंट होणार नाही. काळ्या दगडावरची रेष आहे लक्षात ठेवा. देवाच्या मुखातला शब्द आहे म्हणून सांगितलं अमृत त्यांचे पायी नित्यवसे संतांचे संगती होय. मोक्ष प्राप्ती नकोपा संगती दुर्जनांची विठोबा. संत
रुपयाने पेटी विकायची आणि म्हातारी गेली बाजारात विकायला. तुम्हाला सगळ्यात मोठा बाजार कोणता आहे? नेकनूर आहे. त्याच्यापेक्षा मोठा बीडला जाऊ, तिथं चांगला पैसा भेटेल. बर, बीडला म्हातारीनं 2 पेट्या नेल्या, 20,000 रुपये. आंबे घ्या आंबे. लोक यायचे, निघून जायचे, कारण म्हातारीला बाजारात जागा मिळाली नव्हती. माग निघ 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 निघ, शेवटी कुठेतरी बसली होती. आंबे घ्या आंबे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आंबे काही गेले नाही. दुसऱ्या दिवशी म्हातारी म्हणली पैसे जास्त झाले, 15,000नीच विकू. पुन्हा बोलायचे आंबे घ्या आंबे, 15,000 रुपये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक यायचे, निघून जायचे. म्हातारी म्हणली आता काय करा, 10,000 रुपये. तिसऱ्या दिवशी आंबे घ्या आंबे. तरी दिवसभर लोकांनी बघितलं, घेतले नाही आंबे. चौथ्या दिवशी एक पोरगा आलं. आंबे तर असे घमघमाट पिकले होते. म्हातारी आई किसे दिले आंबे? 5,000 रुपये पेटी. अगं म्हणले पहिला आंबा तुझा आहे बाजारात, 25,000ने लोक घेतील, तू का कमी विकते? 3 दिवस झाले म्हणले बहुनी नाही. त्यानं बघितलं म्हातारी चुकीच्या ठिकाणी बसली होती. नाही कळलं? म्हातारी चुकीच्या ठिकाणी बसली होती. म्हातारीच्या शेजारी उंदराचं, झुरळाचं आणि ढेकणाचं औषध विकणारा बसला होता. म्हातारी म्हणायची आंबे घ्या आंबे, तो म्हणायचा खाल्ला का मरतय. नाही कळलं? कळलं का? आपलं तसंच चाललंय. म्हणून संगत चांगल्याची करा. बंकट स्वामीची संगत करा, 25,000 रुपये. म्हणून संतांचे संगती होय मोक्ष प्राप्ती, नको पा संगती दुर्जनाची. ज्या संतांनी सांगितलं त्या संतांचं भजन करा. माणसांनी हात वर करा, सगळ्या माणसांनी फक्त बायांनी नाही. भानुदास एक नाम